नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण याच्या पूर्वी भविष्यामध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत 3 महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं सगळ्या राशींचं. पण त्याच्यामध्ये मला अनेकांनी असं मला सांगितलं की हे 3 महिन्याचं म्हणजे आम्हाला 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याचं शोधायचं, प्रत्येक महिन्याला मग 3 महिन्यानंतर पुढचं असं नको, तुम्ही दर महिन्याचं भविष्य टाका. त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी आता दर महिन्याचं भविष्य सांगायचं ठरवलं. म्हणून आत्ता मेष ते मीन या राशींचं 20 एप्रिल ते 19 मे या 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या एका महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याचं भविष्य प्रत्येक राशीचं आहे. त्याच्यात यावेळेला एक थोडासा सूक्ष्म बदल आहे जो तुमच्यासाठी अजून चांगला आहे. तो असा आहे की आपल्याला आत्तापर्यंत इतके एपिसोड बघून सगळ्यांनाच कळलं, ज्यांना अभ्यास माहिती नाही त्यांनासुद्धा, की प्रत्येक राशीमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची. म्हणजे ह्या 3ही नक्षत्रांमध्ये हा चंद्र असतो, म्हणजे तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसा नक्षत्राचा पण स्वामी असतो. त्याच्यामुळे प्रत्येक राशीची माणसं ही 3 नक्षत्रांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. आणि प्रत्येक राशीला येणारे सगळे ग्रह जे गोचर करतात समोरून तुमच्या, ते वेगवेगळं फळ देत असतात. त्यामुळे ह्या एकाच राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, असं प्रत्येक राशीसाठी त्या राशीमध्ये असणारं प्रत्येक नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी बघायचं की आपल्या नक्षत्रासाठी हा महिना कसा आहे. इतकं स्पेसिफिक प्रत्येकासाठी मी सांगणार आहे. चांगलं आहे की नाही? चला आपण तयार राहूया. आपल्या कुंडलीमधली आपली रास आणि नक्षत्र घेऊन समोर बसा. सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं प्रत्येक राशीचं सर्वांसाठी असणारं राशी भविष्य. आता जाऊया वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीमध्ये पण 3 नक्षत्र आहेत. तुळेतनं पुढे आलेलं विशाखा एकच चरण, अनुराधाचे 4 चरण आणि ज्येष्ठाचे 4 चरण. विशाखा गुरुचं, अनुराधा शनीचं, ज्येष्ठा बुधाचं. आता गुरु हा मंगळाचा मित्र आहे, पण शनी मंगळाचा मित्र नाही आणि बुध मंगळाचा मित्र नाही. असंच कॉम्बिनेशन सगळ्या रास नक्षत्रांमध्ये आहे. आणि म्हणून तर राशींमध्ये एवढी विविधता आहे. प्रत्येक नक्षत्राप्रमाणे एका राशीची माणसं 9 प्रकारे वागतात. आपण बघूया वृश्चिक राशीसाठी 20 एप्रिल ते 19 मे महिना कसा जाईल. व्यावसायिकांच्यासाठी एप्रिलमध्ये रवीच्या राशीमध्ये नवपंचम योग होतो आहे. त्यामुळे मुळात वृश्चिक रासना गूढ ज्ञानाची रास आहे. यांना गूढ ज्ञानाचं किंवा आपल्या सनातन धर्माच्या ज्ञानाचं किंवा आपल्या धार्मिक गोष्टींचं त्यातलं खरं ज्ञान, खरं काय आहे ज्ञानामध्ये हे शोधायची त्यांना आवड आहे. त्यामुळे यांना वेगळ्याच गोष्टींमध्ये, व्यवसायामध्ये हा महिना यश देणार आहे. वेगळ्याच प्रकारचं काम आपल्याला त्यांच्या नेहमीच्या व्यवसायात त्यांना करावं लागेल. अरे हे पण आपल्याला येतं असं त्यांना कळेल. रवी बुध हे सरकारी कामात यश देतील. शनी मार्चमध्ये मेषेमध्ये यायच्या आधी घराचं बांधकाम पूर्ण होईल का याकडे लक्ष द्या. घराची कामं आधी करा. धनस्थानामध्ये गुरु पैसा उत्तम देणार आहे आणि घर बांधून पूर्ण होईल. धनस्थानात बघणारा गुरु असल्यामुळे घर बांधून पूर्ण होईल. जून 2026च्या आधीच होईल. एप्रिलमध्ये बुध मंगळ हे इन्व्हेस्टमेंटमधून फायदा देऊ शकत नाहीत. 10 ते 30 एप्रिल स्टॉकमध्ये गुंतवणूक काळजीपूर्वक करा. काळजीपूर्वक करा अशासाठी की राहू काही त्रास देत नाही ना याची खात्री करून घ्या, किंवा कुठला पापग्रह नाही ना. नोकरदारांच्यासाठी नवीन नोकरीच्या शोधात असतील त्यांना 15 एप्रिल ते 15 मे नवीन नोकरीची संधी येते. ती संधी हुकली तर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर परत नोकरीचे योग येतील. कुटुंबस्थानामध्ये गुरु शुक्र एकत्र 14 मे नंतर कुटुंबस्थानासंबंधी गूढ ज्ञानाची आवड निर्माण करणार आहेत. कुटुंबात जरा काळजीचं वातावरण राहणार आहे. काळजीचं अशासाठी की नेहमीच्या कुठल्या गोष्टींमध्ये उगाचच थोडं मनाला काळजी वाटत राहील. गृहिणींना घरात संमिश्र ग्रहमान आहे म्हणावं तर त्रास आहे, नाही म्हणावं तर सुख आहे, असं या गुरुमुळे तुम्हाला वाटत राहील.
विवाहोत्सुक लोकांना जून 2026 पर्यंत विवाहासाठी प्रयत्न करा. हा योग जून नंतर आहे. संततीची ज्या लोकांना अपेक्षा आहे त्यांना कुटुंबस्थानावर गुरु बघतो, त्यामुळे कुटुंबामध्ये नवीन व्यक्तीचं आगमन होण्याची शक्यता आहे. मित्र नातेवाईक यांच्यासाठी कौटुंबिक सौख्यासाठी चांगला काळ आहे. किंवा लाभस्थानाचा संबंध पैशाशी आहे तर पैसा मिळणार आहे. परदेशी प्रवासाचे योग जूनपर्यंत आहेत. पुढेही भाग्यस्थानातला गुरु परदेशी शिक्षणाचे योग आणू शकतो. वास्तुकर्ज आत्ता मिळणार नाही, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स तुमच्या जपून ठेवा. जास्त खर्चामध्ये पडू नका. वृश्चिक रास तशी ही विचारी रास आहे, कमी बोलणारी आणि आपल्याच गोष्टींमध्ये रमणारी रास आहे. सहसा यांच्या मनातल्या दुसऱ्यांना कळत नाही आणि त्यांना ते नकोही असतं. पण टू द पॉईंट विचार करणारी आणि अतिशय फोकस्ड अशी मंगळाची रास आहे. यांच्या कुंडलीमध्ये मंगळ जेवढा शुभ असतो तेवढ्या या राशीचे परिणाम कुठल्याही नक्षत्रामध्ये शुभच मिळतात. आता या तीनही नक्षत्रांमध्ये 20 एप्रिल ते 19 मे चांगले दिवस कुठले बघूया. विशाखा नक्षत्र वृश्चिक राशीला 19, 20, 21, 26, 28 एप्रिल आणि 2, 4 आणि 9 मे हे दिवस खूप चांगले आहेत. आता व्यवसायामध्ये जी सावधानता बाळगायची आहे ती बाळगून आणि जे काही वेगळ्या प्रकारचं काम येणार आहे तुम्हाला त्याच्याकडे मात्र तुमचं लक्ष वेधलं जाईल. आजपर्यंत केलं नाही असं कुठलं तरी वेगळं काम तुमच्या पाट्याला येणार आहे आणि ते तुम्हाला नवीन शिकायला मिळणार आहे. कारण गोड शिकायची, नवीन शिकायची तुमची नेहमीच इच्छा असते. मंगळ चांगला असेल तर तुम्ही अतिशय फोकसली शिकाल. अनुराधा नक्षत्र हे मैत्रगुणी नक्षत्र शनीचं. या लोकांना 20, 27, 29 एप्रिल आणि 2, 4, 9 मे हे दिवस खूप चांगले आहेत. ज्येष्ठा हे बुधाचं नक्षत्र आहे, जे तुमच्या वृश्चिक राशीला धनु राशीकडे नेऊन जोडतं असं हे नक्षत्र आहे. अध्यात्माकडे जाणारं गूढ ज्ञानाचं मुख्य. हे 19, 21, 26 आणि 28 एप्रिलला या लोकांना चांगले दिवस आहेत. तसं 3, 4 आणि 8 मे हे दिवस पण चांगले आहेत. अर्थात वृश्चिक रास स्वकर्तृत्वावरती पुढे येणारी रास आहे, कारण ती मंगळाची कृतीपूर्ण रास आहे. त्यामुळे दिवस चांगले आहेत का याच्यासाठी थांबणारे हे लोक नाहीत. आपल्या प्रयत्नांनी हे नेहमीच पुढे जात असतात, कारण मंगळ हा कृतीचा कारक आहे, नाही का. आपला सगळ्या राशींमधलं तुम्ही जे आपल्या आपल्या नक्षत्राचं लिहून घेतलंयत ना, तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तुम्हाला कळलं आहे. आपला चंद्रकुंडलीत चांगला आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला कष्टाचं फळ चांगलं मिळतं हे बघून आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रास आणि लग्नासाठी असणारे या सगळ्या ग्रहांची साथ या महिनाभरामध्ये किती चांगली आहे, कुठे सावधगिरी बाळगायला हवी आहे, कुठे तुमची परीक्षा होणार आहे, कुठे तुम्ही परीक्षा दिल्यावर त्याच्यात तुम्हाला यश आणि मानमरातब मिळणार आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरचं भविष्य सांगणं आवडतं आहे. मला सांगा तुम्हाला कसा अनुभव आला, काय मी सांगितलं त्यातलं अनुभवाला येतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच अनेक पुढच्या नवीन नवीन एपिसोड्ससाठी तयार राहा. आता अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यापासून आपण दर महिन्याचं भविष्य प्रत्येक रास लग्नासाठी सर्व नक्षत्रांमधून सांगणार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्यापर्यंत हे सगळं भविष्य तुमच्या मनामध्ये घर करणार हे मला नक्की वाटतंय. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बाय बाय.